मुंब्र्यातली आहे अत्यंत धक्कादायक आहे। आईकडून मुलाला अमानुष मारहाण करण्यात आलेली आणि मारहाणीचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय। पोटगीच्या रकमेसाठी मुलाला मारहाण करण्यात आली आणि त्यामध्ये मारहाणी विरोधात आता नवऱ्याने स्थानिक पोलिसात तक्रार दाखल केली आहे अशी माहिती कळती आहे। ज्या मुलाला आपण जन्म दिलाय त्यालाच पोटगीच्या रकमेसाठी अतोनात मारहाण करण्यात आल्याची ही दृश्य सध्या आपण बघतोय। मुंब्र्यातली ही दृश्य आहेत। आईनंच मुलाला अमानुषरित्या मारहाण केलेली आहे। मुंब्र्यामधली ही घटना आहे। नेमकं काय घडलंय आपण जाणून घेणार आहोत अजित मांढरेंकडून। अजित, नेमका काय सगळा प्रकार आहे ज्या आईच्या पोटातून खरं तर इतका छान बाळ जन्माला येत असतं त्याच्यावरच हात उचलावा असं वाटतं? रेणुका, हे प्रकरण आहे दोन जे नवरा बायको आहे यांच्यामधलं प्रकरण आहे। या सर्व घटनांमध्ये सुरुवातीपासूनच जे नवरा बायको होते त्यांच्यामध्ये पटत नव्हतं। या दरम्यान त्यांनी त्यांचं मॅरिटल अफेअर होतं, त्यानंतर त्यांनी तिथे लग्न झाल्यानंतर यांना जे मूल झालं, ह्या मुलानंतर यांची खूप जे खटके ते उडू लागले, त्यामुळे दोघं वेगळे झाले आणि या परिस्थितीमध्ये नंतर दर महिना 6,000 रुपये अशी पोटगी जी म्युच्युअल अंडरस्टँडिंग मध्ये जो नवरा आहे तो त्या महिलेला देत होता। पण सध्या काही वेगळ्या मुद्द्यांवरून त्यांचं आणखीन खटके उडाल्यामुळे हे पैसे देणं बंद केले आहेत असं जी महिला आहे तिचं म्हणणं होतं या संपूर्ण प्रकरणामध्ये। आणि ते पैसे मिळावेत आणि त्या व्यतिरिक्त आणखीन पैसे मिळावेत याकरता जे दोघांना झालेलं मूल आहे त्या मुलाला मारून त्याचे व्हिडिओ पाठवून म्हणजे मुलाचा छळ करून त्याला वारंवार त्याला मारताना किंवा विविध त्याचा छळ करताना व्हिडिओ तयार करून ती त्या जो तिचा पहिलेचा नवरा होता त्याला ती पाठवायची आणि त्याच्याकडून ती एक प्रकारे ब्लॅकमेलिंग पद्धतीनं पैसे उकळायची अशी तक्रार जी आहे त्या महिलेच्या नवऱ्याने केलेली आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये नवरा बायकोच्या भांडणामध्ये जो लहान मूल आहे त्या लहान मुलाला अतोनात हाल त्याला सहन करावे लागलेले आहेत। या घटनेमध्ये मुंब्रा पोलिसांनी तपास सुरू केलेला आहे। हा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ जो मुलाचे वडील आहेत त्यांनी समोर आणला होता आणि त्या अनुषंगे मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्याचं काम सुरू केलेलं आहे। जी तक्रार आहे त्या मुलाच्या वडिलांची, त्यांनी सांगितल्या पद्धतीने ही महिला हा व्हिडिओ दाखवून त्याच्याकडून पैसे उकळायची, पण तिने त्या मुलाचा छळ जास्त प्रमाणात सुरू केला होता। त्यामुळे शेवटी नाईलाजास्तव या संपूर्ण प्रकरणाची तक्रार त्यांनी मुंब्रा पोलीस मध्ये केलेली आहे। या संपूर्ण घटनेचा तपास सुरू आहे। मात्र या नवरा बायकोच्या भांडणामध्ये त्या मुलाला अतोनात हाल सहन करावे लागले। अगदी खरं आहे अजित, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। तक्रार दाखल करण्यात आलेली आहे आणि याबद्दलचे गुन्हा नोंदवल्यानंतर या आणखीन कारवाईला वेग येऊ शकेल। आपण बघतोय की या मुलाला मात्र या सगळ्याचे त्रास अतोनात सहन करावे लागतात।